मित्रांनो, जय शिवराय. आणि हिंदकेसरी मानाच्या मैदानात आपण तयारी कुठपर्यंत आली, कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करण्यात येतं आहे आणि किती नोंद झाली, सर्वांनाच या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे की प्रथम आयोजित हिंदकेसरी मानाच्या मैदानात किती गाड्या नोंद झाल्या आणि किती बैलगाडा मालकांचा या ठिकाणी प्रतिसाद आयोजक कमिटीला मिळाला. तर या उत्सुकतेपोटी ही मुलाखत करतो आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी होती, चालू आहे? उद्याच्या 21 तारखेच्या हिंदकेसरी मैदानाची जवळपास आता तयारी म्हणजे काल संध्याकाळपर्यंत 100% झाली होती. बॅरिकेड, त्याच्यानंतर बसायचे जे काही आपल्या प्रेक्षकासाठी गॅलरी आहे आणि स्टेज आहे, याचं काम आता आज दुपारपर्यंत सगळं फायनल होईल. काल संध्याकाळपर्यंत आपल्याकडे 802 गाड्यांची नोंद झाली होती. आता त्याच्यानंतर काही वाढले असं आता 5-6 जण नोंद करणार आहे, ते विचारावं लागेल. ही नोंद ही आज 11 वाजेपर्यंत सगळी नोंद संपणार आहे आणि दुपारी बरोबर 2 वाजता लॉट काढायला सुरुवात करून 4 वाजेपर्यंत सगळे लॉटचं सगळं संपवून सगळ्या बैलगाडा जेवढे काही ज्यांनी नोंदणी केली सगळ्यांना त्याचं PDF पाठवलं जाईल. म्हणून सगळ्याला हात जोडून सगळे बैलगाडा मालक, सगळे चालक आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की उद्या सकाळी बरोबर 7 म्हणजे 7लाच मैदान चालू होणार आहे. खाली जागा ऑनलाईन लॉट काढण्यासंदर्भात टाइम मागे पुढे होऊ शकतो की सेम टायमिंग? 2ला म्हणजे 2लाच लॉटची सुरुवात होऊन जाईल आणि 2पासून सुरुवात झाल्यानंतर जो काही टाईम लागेल लॉट संपायला, ते संपल्यानंतर लगेचच सगळ्या बैलगाडा मालकांना ज्यांनी भाग घेतला त्यांना सगळ्यांना त्याचं PDF पाठवलं जाईल. आणि म्हणून ज्यांचे सुरुवातीचे नंबर आलेले असतील लॉटमध्ये, मग ते 1 ते 15 गट म्हणा, 1 ते 30 गट म्हणा, आपण जवळपास खाली जागा जास्त असल्यामुळे आपण 15-15 गट खाली पाठवणार आहे. म्हणून सकाळी 7ला 1 ते 15 गट हा सकाळी सगळा खाली जाणार आहे आणि सुटणार आहे. आणि सकाळी बरोबर 7 वाजता आपल्या भांगशीमाता गडाचे परमनंत गिरीजी महाराज 108 महामंडलेश्वर यांच्या हस्ते आपण बरोबर सकाळी 7 वाजता इथं नारळ फोडून मैदानाचा शुभारंभ करणार आहे. बरं, कुठल्या चॅनलवरती आपल्याला प्रेक्षकांना लाईव्ह लॉट असतील किंवा उद्याचं मैदान जे आहे ते दिसणार आहे? अधिकृतरित्या बैलगाडा विश्व म्हणून जे काही चॅनल आहे त्याच्यातून हे सगळ्यांना आपल्या प्रेक्षकांना, बैलगाडा मालकांना, सगळ्या शौकीनांना हे चॅनलमधून लाईव्ह लॉट दुपारचे असतील किंवा उद्या दिवसभराचं लाईव्ह असेल हे दाखवण्यात येईल. आणि इथं बरेचसे यूट्यूबर स्थानिक आले असेल, ते पण सगळे आपल्या याच्यावरून ते केलं, त्याच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं तरी चालेल. परंतु अधिकृत म्हणजे या कमिटीच्या वतीनं बैलगाडा विश्व या चॅनलवर दाखवण्यात येईल. बरं, मराठवाड्यात प्रथमच इतकं मोठं मैदान संपन्न होतं आहे आणि बैलगाडा मालकांचा चांगला प्रतिसाद कुठेतरी मिळाला. पण या मैदानात आयोजक कमिटीकडनं एक चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे, जसं की स्टेज असेल, बॅरिकेड असेल किंवा प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था असेल, महिलांसाठी विशेष गॅलरी असेल. तर ह्या गोष्टी कुठेतरी प्रथमच उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात प्रथमच होता. खरं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा खेळ पूर्वीपारपासून चालत आला, परंतु आता मागील काही दिवसापासून तिकडे जाण्यास बंदी आल्यामुळं आपल्याच भागात आपल्याला खेळ भरवण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागली. आणि त्या अनुषंगाने मागील जवळपास 20 दिवसापासून या मैदानाचं पुकार झाल्यापासून तयारी सुरू केली. तर मला वाटतं आतापर्यंत महाराष्ट्रात, आपलं मराठवाड्यात, विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात, खानदेशात न भूतो न भविष्यात एवढं मोठं मैदान आहे. कारण काल संध्याकाळपर्यंत जर 802 पावत्याची नोंद झाली असेल तर मला असं वाटतं की 11-11:30पर्यंत जी काही नोंद चालू राहील तर नक्कीच 850 ते 900 गाड्यापर्यंत इथं नोंद होईल, असं मला भरोसा आहे, विश्वास आहे. आणि प्रेक्षकसुद्धा म्हणजे इथं काम चालू असतानाच लोकांचं इथं बघायला येणं, फिरणं, जाणं, पाहणं याच्यावरून आणि आलेले फोन याचा जर रिस्पॉन्स बघता तर मला तरी वाटतं 1 लाखाच्या पुढंच प्रेक्षक इथं राहतील. आणि बैलगाडा मालकही मोठ्या संख्येनं मला वाटतं आता सहभाग घेतलेला आहे. त्याच्यामुळं खरं पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात हे मैदान होईल. आणि मैदानाची शोभा वाढण्यासाठी सगळ्या प्रेक्षकाला, सगळ्या बैलगाडा मालकांना मी एक विनंती करणार आहे की सगळ्यांनी शिस्तीचं पालन करावं आणि आयोजकांच्या सांगण्याप्रमाणे आयोजक जे निर्बंध लावतील किंवा आयोजक ज्या गोष्टीचं निर्बंध म्हणल्यापेक्षा ज्या गोष्टी सूचना करतील त्या सूचनेचं सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. आणि हा आपला भागातला बैलगाडा जो एवढं मोठं प्रथम हिंदकेसरीचं मैदान आहे हे आपण सगळ्यांनी संध्याकाळी फायनल पळून येईपर्यंत सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो.
पहिला जो गट सुटणार आहे ठीक 7 वाजता सकाळी, तर या गटात एखादी गाडी जर गाडीला येण्याला जर उशीर झाला तर तो गट थांबवला जाईल का, असं काही आहे का? खरं पाहिलं तर आत्ताच सांगतो, पुन्हा दुपारी गट काढल्यानंतर सुद्धा सगळे आयोजक त्या बोलतील, परंतु मी आताच सगळ्यांना या आपल्या यूट्यूबद्वारे सगळ्यांना सूचना करतो की कोणासाठी गाडी थांबणार नाही, आपलं गट थांबणार नाही, कोणाच्या एखाद्याची गाडी राहिली म्हणून. सकाळी 7 वाजता सगळ्यांनी रेडी होऊन खाली ज्या ज्या गटाचा पुकारा दुपारी होईल आणि जे जे गट पहिले 1 ते 15 सांगितलं जाईल त्यांनी 1 ते 15 गटावाल्यांनी सकाळी 7 वाजता खाली रेडी राहायचं, म्हणजे रेडी राहायचं आहे. त्याच्यामुळं मग असं कोणी म्हणता कामा नाही की बाबा, आणि कोणी आयोजकावर मग नाराज व्हायचं काम नाही की बाबा आम्हाला सकाळी इतक्या लवकर यावं लागलं. म्हणून आतापासून सगळ्याला सूचना देतो की सकाळी लवकरात लवकर सगळ्यांनी इथं हजर राहावं आणि कोणाची गाडी मागं राहिली तर याला आयोजन कमिटी जबाबदार राहणार नाही. महाराष्ट्रभरातून बैलगाडा मालक दाखल होत आहे आणि 2-3 दिवसापूर्वीच एक बैलगाडा मालक या ठिकाणी त्याच्या तिन्ही बैलांचं या ठिकाणी मैदानात आला होता. त्याच्यातूनच कुठेतरी उत्साह गेला. बोलल्याप्रमाणे परवा तर जोड्या आले, पण आता जर दाखवले तर बऱ्याचशा जोड्या आता इथे येऊन आत्ताच येऊन थांबलेल्या आहे. मला वाटतं संध्याकाळपर्यंत इथं 100च्या पुढं बैल जोड्या इथं संध्याकाळपर्यंत येतील, रात्रीतून काही येतील. आणि म्हणून मला असा विश्वास आहे की सकाळी 7 वाजेच्या आतमध्ये सगळे लोक इथं हजर झालेले राहतील. आज दुसरी एक महत्त्वाचे सांगायचं आहे की खाली जेव्हा गट पळायला जातील तर इकडं एक गट लागल्यानंतर मागचा गट म्हणजे जे काही नंबर असेल, समजा 1 नंबरचं इथं पुढं पळायला रेडी होतोय तर पाठीमागला जे काही गट राहील त्यांनी सुद्धा झोपून गाडी आपली झोपून ठेवायची. नसता बैल उभा आहे, अहो गाडी झोपलेली नाही, असं चालणार नाही. कोणासाठीही विचार केला जाणार नाही, कोणी थांबणार नाही. गाड्या मागं गाड्या सुटणार आहे, एकदम फास्ट पद्धतीने गाड्या सुटणार आहे, कारण आपल्याला वेळेच्या आतमध्ये सूर्यास्ताच्या अगोदर इथं फायनल लोकांच्या हातात लोकाला फेटा बिटा बांधून सगळ्याला आपल्याला ते द्यायचं आहे. बरं, बैलगाडा क्षेत्रात आणि बैलगाडा विश्वात प्रथमच एक इतिहास रचला जाणार आहे की एका दिवसात जवळपास 2000 गाड्या या ठिकाणी ज्या पश्चिम महाराष्ट्रात नोंद झालेली आहे ओपनच्या मैदानासाठी आणि जे मराठवाड्यामध्ये जी नोंद झालेली आहे, तर या दोन्ही नोंदी बघता इतिहासात पहिल्यांदा असं होणार आहे की सगळ्यात जास्त गाड्या पळणार. कारण पश्चिम महाराष्ट्राचे पेडगाव जी सगळ्यांची आपली पंढरी आहे आणि आता आपण इथं छोटी पंढरी आता इथं तयार होते, मग मोठी पंढरी आणि छोटी पंढरी मिळून 2000 गाड्या तर उद्याच्या दिवसात पळणार आहे. म्हणून हा खरं पाहिलं गिनीज बुकमध्ये नोंद होईल अशी एक गोष्ट राहणार आहे. सगळ्यात मोठा म्हणजे एका दिवसामध्ये 2000 गाड्या पळायचा हा विक्रमच होणार आहे. नक्कीच. महिलांसाठी काय व्यवस्था असेल, आपण इथं महिलांसाठी राखीव आपण इथं बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मी सगळ्या तमाम आपल्या भागातील सगळ्या महिला भगिनी विनंती करतो की आपण सुद्धा यावं आणि बैलगाडा शर्यतीचा थरार आपल्या डोळ्यातून टिपावा आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्याला इथं स्वतंत्र व्यवस्था केली, कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची आयोजकाकडून पूर्ण खबरदारी घेतल्या जाईल. नक्कीच. चालतं. धन्यवाद भाऊ. धन्यवाद.